संजीवनी मंत्र व्रत संजीवनी मंत्र दिल्यामुळं ह्या मंत्रामध्ये मेलेली व्यक्ती जिवंत करण्याची शक्ती ह्या मंत्रामध्ये आहे. असा हा मंत्र विश्वनाथानं ह्या भृंगू ऋषीचा पुत्र जो भार्गव होता त्यांना दिलेला आहे. हा मंत्र प्राप्त झाल्यानंतर ते साधना करून दैत्याचे गुरु झाले. आणि दैत्य गुरु झाल्यानंतर अंधकासूर जो होता त्याने पार्वतीकडे कामदृष्टीनं पाहिलं. म्हणून शिव परमात्म्याचं आणि त्या अंधकासुराचं युद्ध झालं. अंधकासुराचे गुरु हे शुक्राचार्य होते. ह्यांनी या युद्धामध्ये मेलेले राक्षस संजीवनी मंत्रानं जिवंत करायचे. महादेवाला क्रोध आला आणि महादेवाने शुक्राचार्यांना गिळून टाकलं. बरेच दिवस ते शुक्राचार्य पोटामध्ये पण जिवंत राहिले आणि शुक्राप्रमाणे शिवाच्या लिंगामधून बाहेर पडले. वीर्याप्रमाणे शुक्राप्रमाणे बाहेर पडले. तेव्हा त्यांचं नाव शुक्राचार्य असं पडलेलं आहे.